नमस्कार मंडळी. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी कल्याणची चुलबुली शिवाली. आणि मी जो एका नजरेत करतो सगळ्यांची शिकार असा रावतांचा ओंकार. शी खरंय हे. शी हे शी पुढचा बोल. तर आम्ही दोघं मिळून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा शिवा. येस. तुला द्यूत म्हणजे काय माहितीये? हो माहितीये ना, जिच्या शाई भरली जाते ती दौत. द्यूत म्हणजे फासे टाकून खेळला जातो तो खेळ. अगं राजे महाराजे नाहीत का, फासे टाकायचे, चाली चालायचे आणि असा एक बोर्ड असायचा, तो खेळ. पण हास्य जत्रेत तो खेळ एकदम सोपा केलेला आहे. हो खरंच? हो. मग तर बघायलाच पाहिजे. चल मी तुला दाखवते गंमत. का ग? मी स्किट मध्ये आहे ना, बघूया गंमत. सावधान सावधान सावधान. मागा ठाणे नरेश, प्रसादेंद्र खांडूश आणि नडग्या हाणल्या साम्राज्याचे सम्राट सावतेंद्र मांडूश यांच्यातील द्यूताच्या खेळास आरंभ होत आहे. हो. सावतेंद्र, सुरुवात तुम्ही करा. आमच्या राज्याची परंपरा आहे अतिथी देवो भव. त्यामुळे पहिले फासे तुम्ही टाका. तुम्ही खेळाला सुरुवात करा. नाहीतरी तू समोरच्याला खेळायला देतोस हे सांत्वन रूपी सुमधुर वाक्य बरेच दिवस कानी पडलं नाहीये. या निमित्ताने ते तरी होईल. सुरुवात करा. आमच्या 100 सुवर्ण मुद्रा. आमच्या पण तुम्ही म्हणाल तसं. या काढून ठेवतो, डोकं चाललं पाहिजे. यायला तुम्ही काढलं मी बी काढणार. मग असं असतंय तो. आमच्या 100 सुवर्ण मुद्रा. द्यूत आरंभम. चालतंय की. लगा 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 8. वा, नडग्या हाणल्या तुमच्या लगा. आवडली तुमची शैली. लगा लगा लगा. आता तुमची शैली बघू बर. आम्ही काय असेच फासे टाकणार. एका वर्षात तुम्हाला स्वतःच हे लगा लगा जे सापडलंय ते आम्हाला 5 वर्षात अजून सापडलं नाही. आमचं आयुष्य समोरच्याला खेळायला देण्यातच निघून गेलं. असो. 3 हरलो. जितम जितम जितम. अभिनंदन. पण पहिला डाव देवाला. असं असतं वेळा का तो कुठं. मग अशी भाषा बोलणारा राजा तरी कुठे असतो का? महाराज हे बघा, राजा ज्या एरियातला असतोय की नाही त्याच एरियाची भाषा बोलतोय. राजस्थानचा राजा असेल तो कन्नडीत बोलेल का? राजस्थानीतच बोलणार का नाही? आम्ही नडग्या हाणल्या राज्याचे राजा आहोत. आम्ही नडगेच हाणणार. हरकत नाही. थोडं तुम्ही सांभाळा, थोडं आम्ही सांभाळू. एकमेका सहाय्य करू आणि पडणारं स्किट उचलून धरू. चालतंय. आता खरी द्वितास आपण आरंभ करूया. बर. बोला काय लावताय? आम्ही आमचा कंठा लावतो पानाला. हा घ्या. मग आमचाही कंठा पणाला. दान टाका. लगा 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 9. टाकले. 6. जितम जितम जितम. महाराज हे सगळे कंठा आता आमचे झाले. असो, आम्हाला कंठा फरक पडत नाही. हे विनोद होता वय. यात तुम्हाला विनोद दिसला नाही. आम्हाला कंठा फरक पडत नाही. महाराज काय विनोद होता. एक नंबर महाराज. गप्पे बेने कशा व्यस्त वे. महाराज आजकाल हे पैसे घेऊन हसणाऱ्या लोकांची संख्या वाढली बरं का. भविष्यात मला वाटतं ह्यो धंदा लय जोरात चालणार आहे. ते असो. घासणाऱ्यापेक्षा हसणाऱ्यांनाच लय पैसे मिळणार आहेत महाराज.
पण आम्ही तर या खेळात निपुण आहोत. आमचे फासे आज का ऐकत नाहीयेत, आमचं कळत नाहीये. महाराजांचा विजय असो. शिपाई, तुमची हिंमत कशी झाली आमच्या खेळात व्यत्यय आणायची? माफ करा महाराज, परंतु फिल्टरपाड्या संस्थानाचे सरदार बच्छिंद्र गौरुष आपल्याला त्यांच्या विवाहाचे निमंत्रण द्यायला आले आहेत. त्यांना सांगा आम्ही द्यूत क्रीडेमध्ये व्यस्त आहोत, नंतर या. माफ करा महाराज, परंतु सरदार गौरव मोरे यांचा विवाह गेले कित्येक एपिसोड रखडलेला आहे आणि ते आपल्या राज्यातल्या गुडघ्याला बाशिंगे या मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचं निमंत्रण आपल्याला स्वीकारावं लागेल महाराज. ठीक आहे, पाठवा त्यांना. आणि शिपाई, तुमचं नाव काय? चिकणेंद्र. पाठवा त्यांना. महाराजांचा विजय असो. बचिंद्र, बोला बचिंद्र, बोला. महाराज, अखेर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आमच्या कुंडलीत विवाह योग आला आहे. या विवाहाला आपण यावे आणि आपल्या पदस्पर्शाने कृतकृत्य करावे अशी आमची मनोकामना आहे. आणि त्याचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही आणि आमच्या वागदत्त वधू कोळशेवाडी संस्थानाच्या सुकन्या शिवालिका यांना सोबत घेऊन आलो आहोत. बोललात बचिंद्र, बोललात. महाराज, हे पहा, शिवालिका अलौकिक सौंदर्य, अद्भुत, सुंदर, टवका. महाराज, टवकारून डोळे पहावे असं निखाल सौंदर्य. राजकन्या शिवालिका, महाराजांचा विजय असो. राजकन्या शिवालिका, तुम्ही आमचे आवडते सरदार बच्छिंद्र यांच्या होणाऱ्या वागळे इस्टेट वधू आहात. वागदत्त वधू. महाराज, 2-2 स्किट झेपत ना तर घेता कशाला? शिवालिका, तुम्ही आमच्या सरदाराच्या होणाऱ्या वधू आहात. याचा अर्थ आमच्या राज्यात लक्ष्मी बनून येणार आहात. पण आता काही क्षणांपूर्वी आमची लक्ष्मी आमच्या राज्यातून जाते, पण आम्हाला विश्वास आहे तुमच्या स्पर्शाने ती लक्ष्मी परत येईल. शिवालिका, तुमच्या हाताने फासे टाका. नाही महाराज, आम्हास हा खेळ जमत नाही. शिवालिका, दान टाका, फार विचार करू नका. वाह, कविता झाली. शिवालिका, दान टाका, फार विचार करू नका. वाह, आईला नडग्या हल्लेल्या का तुमच्या कवितेच्या? काय फडतूस कविता ही फडतूस कविता आहे. मग शिवालिका, दान टाका, फार विचार करू नका. वा वा, बहारदार बहारदार. या शिवालिका, या. आईला पैसे घेऊन बहारदार बोलणारे लोक वाढतायत बरं का साम्राज्यात. लक्ष ठेवा, पुढे ह्यो पण धंदा वाढत जाईल नाही तर. खेळा सावतेंद्र, खेळा. बोला महाराज, काय लावताय आता पणाला? सहस्त्र सुवर्ण मुद्रा. महाराज, चालतंय. शिवालिका, दान टाका. लगा 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 5. घ्या शिवालिका, दान टाका. 8. महाराज, 8. जीतम 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 शिवालिका, जीतम. महाराज 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 जीतम जीतम जीतम. जितम वा वा वा, शिवालिका, महाराज जीतम. महाराज, वा, जितम वा, जितम वा. महाराज. बचिंद्र, तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमच्या या वागदत्तू मोरे वधू. वागदत्तू मोरे कशाला महाराज तुम्ही बोलताय? यांच्या हातात जादू आहे, जादू. महाराज महाराज महाराज, अहो जादू हातात वगैरे असं काय नसतं महाराज. ते नशीब तुमच्या सोबत आहे. हा, भाचे तिने टाकले काय मी टाकले काय, जिंकणार तुम्हीच आहात. नाही 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 बचिंद्र, तुम्ही यायच्या आधी आम्ही सतत अयशस्वी होत होतो. आपल्या करिअर विषयी नका सांगू महाराज. मी सांगतोय, आम्ही एक डाव खेळतो, मग बघूया नशीब कोणाच्या बाजूने आहे. मी सांगतो ना, नशीब तुमच्याच बाजूने आहे महाराज. हा, 50 सहस्त्र सुवर्ण मुद्रा. बचिंद्र, काळजी नसावी. हा डाव जिंकून तुम्ही 1 लाख सुवर्ण मुद्रा कमवाल, ही आमची हमी आहे.
3. लगा 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 5. जितम. महाराज कोण आहे रे तिकडे? बचिंद्रला आत्ताच्या आत्ता हत्तीच्या पायदळी द्या. नाही महाराज नाही महाराज. नाही महाराज, माझं सौभाग्य हिरावून घेऊ नका महाराज. महाराज, चूक त्यांनी केली आहे, भरपाई मी करणार. हरलेली एक एक सुवर्ण मुद्रा मी परत करणार तुम्हाला. एक संधी द्या महाराज. आणि नाही आला तर मग? महाराज तर मग अरे महाराजांचा अभिनय. मान्य. हा. दान टाका. दशलक्ष सुवर्ण मुद्रा. शिवाली सावतेंद्र लावताय ना पण? लावतो आम्ही पण. शिवालिका लगा 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 7. महाराज महाराज माझी होणारी पत्नी आहे ती. महाराज महाराज माझी होणारी पत्नी आहे ती. वा 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 शिवालिका. शिवालिका तुम्ही खरोखर, तुम्हाला सांगितलं मी बचिंद्र, तुम्ही खूप भाग्यवान आहात. हो शिवाली, चला आपण जाऊया इकडनं. नाही, आम्हास खेळावयास मजा येत आहे, आम्ही खेळणार. अहो तुम्हाला मजा येते पण मजा महाराजांची चालली आहे. म्हणजे तुम्ही जिंकताय पण सगळा खजिना त्यांच्याकडे चाललाय. हा आपल्याला काहीच मिळत नाही. चला आपण जाऊया इकडून. बचिंद्र, महाराज राजकन्या शिवालिकामुळे तुमचे प्राण वाचले, ते विसरू नका. त्यांना खेळायचंय, खेळू द्या. महाराज. शिवालिका खेळा, तुम्ही खेळा. शिवालिका बोला काय लावताय? राजवाडा लावा पानाला. आम्ही लावतो. लावला. लगा 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 8. शिवालिका दान टाका. शिवालिका बचिंद्र कॅरेक्टर सुटतंय तुमचं. अरे इकडे बायको चालली हातातून. कॅरेक्टरचं काय पडलं तुला? माझी बायको आहे महाराज. शिवालिका शिवालिका. चला आपण जाऊया इकडनं. शिवालिका महाराज, महाराज तुम्ही आमच्या हाताच्या भाग्याच्या रेषात. शिवालिका महाराज नाही महाराज. शिवालिका महाराज आम्हाला विश्वास आहे, तुम्ही आमच्या सोबत असाल तर आम्ही अख्खं जग जिंकू. शिवालिका आमच्या पट्टराणी व्हाल. ओ महाराज, ओ महाराज, अहो ती माझी होणारी पत्नी आहे. तुम्ही असं कसं बोलता रे तिला? नाही नाही बचिंद्र, आम्ही आमच्या स्वार्थासाठी नाही बोलत आहे. आम्ही आमच्या राज्यासाठी बोलतोय. आम्ही राज्याच्या कल्याणासाठी बोलतोय. तुम्ही आमची पट्टराणी व्हाल. शिवालिका आता एक क्षणही इथं थांबायचं नाहीये. शिवालिका चल चल. शिवालिका चल. नाही, बचिंद्र. चल शिवालिका. शिवालिका आम्ही तुमच्याशी लग्न करू शकणार नाही. का? महाराज आणि आमच्या भाग्याच्या रेषा जुळल्या गेलेल्या आहेत. आणि जर आमचं लग्न होणार असेल आणि या राज्याचं भलं होणार असेल तर आम्ही महाराजांशी लग्न करायला तयार आहोत. आणि त्यांचं म्हणणं आम्हास पटते आहे. तुम्हाला महाराजांचं म्हणणं नाही पटलं, अख्खा महाराज पटला आहे. असं करशील तू शिवालिका? हा? शिवालिका दान टाका ह्या कवितेवर तू महाराजांकडे चाललीस. सावतेंद्र बोला आता काय लावताय? काय राहिलं का लावायला? जर तुम्ही खरं राजा असाल आणि जर तुमच्यात दम असेल, शिवालिकाला लावा पानाला. ए बागड बिल्ल्या, तुझ्या दोघांच्या बापाचा माना करती. माझी होणारी पत्नी आहे ती शिवालिका. कुठे गेली शिवालिका? थांबा बच्चेंद्र. लावली. या शिवालिका. लावली. शिवालिका तुम्ही काय पणाला लावताय? हा आम्ही ह्याला लावतो पानाला. ए महाराज, तुमचा माझा काय संबंध आहे?
मग ह्याचा आणि हिचा काय संबंध आहे तो? काय नाही मग गप लागायचं. टाका फासे. महाराज असं करू दान नका टाका. महाराज असं करू नका. घ्या तुम्ही टाका. शिवालिका आला. सात टाका. लगा 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 लगा. नऊ. चितन चितन चितन. आम्हास वाटलेच होते तुम्हीच जिंकाल. आम्ही मनोमन मगाशी तुम्हासच वरले होते. अरे नडगे आणल्या तुमच्या आईला. महाराज शिवालिका शिवालिका शिवालिका. हिने मनोमन ह्याला वरले होते, मग येताना माझे हात का धरले होते? महाराज आपण यांना जिंकलंय, आता यांचं काय करायचं? जे ठरलेलं होतं तेच. काय महाराज नाही, महाराज वा 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 वा, आम्हास तुमचे प्रहसन खूपच भावले. वा वा. विचारूया सईला. क्रेझी परफॉर्मन्स होता. सगळ्यात आधी कॉस्ट्युम डिपार्टमेंटला माझ्याकडून जोरदार टाळ्या. अशक्य सुंदर दिसतात सगळे. शिवाली तू कमालीची सुंदर दिसतेस. म्हणजे भांडणं होऊच शकतात, इतकी सुंदर दिसतेस. परफॉर्मन्सेस पण क्रेझी होते. गौऱ्या तू जसा आहेस तसाच राह, कधीच बदलू नकोस. जो वेडेपणा संचारतो तुझ्यात स्टेजवरती आल्यावर त्याला ठाव नसतो आणि कधीच नसला पाहिजे असं माझं मत आहे. भावा अशक्य म्हणजे ज्या जागा इमॅजिनही आम्ही करू शकत नाही त्या जागा काढल्यास तू आज. फार मजा आली. सावत्या मस्त. मला तर पश्चिम महाराष्ट्राचा उद्धार झालेला लई आवडतोय बघ. एकदम चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. फार मजा आली. शिवा तुझा पण परफॉर्मन्स कडक होता, सुंदर होता, जशी तू दिसतेस आज. ओंकी, शिवा तू कधी पाऊस पडत असताना एका तरुण मुलीबरोबर एका छत्रीत गेलायस? गेलोय ना, पण तेव्हा मी, ती आणि आमच्या बरोबर एक काकाही होते. काका काका काय करत होते तुमच्या छत्रीत? काका आमच्या छत्रीत नव्हते, आम्ही त्यांच्या छत्रीत काय करत होतो हे विचार. म्हणजे एक गंमत आहे, दाखवतो तुला. गंमत आहे? हा, मी आहे स्किट मध्ये. मग कसली गंमत आहे? गप्प बस. तर बघूया ही गंमत. रिक्षा रिक्षा दादा प्लीज रिक्षा. रिक्षा रिक्षा अंधेरी अंधेरी दादा प्लीज. हे थांबतच नाही आहेत रिक्षावाले. पाऊस पण वाढलाय. प्लीज 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 सॉरी सॉरी सॉरी. मी छत्रीत आलो तुमच्या इथे ना. नेमकं रिक्षा स्टँडवर ना शेल्टरच नाहीये. हो ना. तिकडे उभा होतो शेल्टर खाली, पण या रिक्षा हाक मारतोय, त्यांना ऐकू येईपर्यंत त्या निघून जात नाही. बरोबर आहे. मी पण इकडे 20-25 मिनिटं झाली उभा आहे, रिक्षाच थांबत नाही. हो हे बाय रिक्षा रिक्षा रिक्षा. काय थांब. हा हो काका. ओ रिक्षा ही काय गर्लफ्रेंडचं नाव आहे तुमच्या? नाही. हाऊ मग असं एवढ्या प्रेमाने का हाक मारताय त्या रिक्षावाल्यांना? हा बघ, हा येतोय बघ, हा थांबतोय का बघूया. रिक्षा, ए रिक्षा, अरे रिक्षा 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 अंधारी रिक्षा. काय दुबईला जाणार का? बघितलंय सर, 15 मिनिटं थांबलोय मी, तरी एक रिक्षा मिळत नाही म्हणजे काय? हो ना, मी पण खूप वेळ झाला थांबलोय. हो अरे हा पाऊस का पडतोय एवढा? पावसाळ्यात पाऊसच पडणार. तिकडे स्किट आहे कधी पडायला. काका तुमचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे पावसासारखा आहे. हा म्हणजे कधी कधीच आवडतो.
एवढ्या पावसात छत्री नाही आणली, भिजेल म्हणून घरी ठेवले का? नाही नाही अहो काय सांगू काका तुम्हाला हा. म्हणजे तुम्हाला विश्वासच बसणार नाही. नका सांगू, जाऊ दे चल. अहो नाही 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 ऐका ना. अहो माझे बाबा हो. बाबा अहो बाबा म्हणजे तुम्हाला सांगतो माझी छत्री गच्चीवर उलटी करून ठेवली आहे डिश अँटिना म्हणून. नाही हो, काय खूप झालं होय. असं कसं असेल? नाही हो. अहो खरं सांगतोय मी 1000 वेळा सांगितलं मी त्यांना की अहो बाबा छत्री आहे ती टीव्ही नाही सुरू होणार, ऐकतच नाहीत. हो. वर जातात छत्री हलवतात, आईवरून आईला फोन करतात, हॅलो टीव्ही चालू झाला का? आई तिकडनं नाही हो नाही चालू झाला अजून. अगा चालू झालाय का बघ. नाही नाही लाईट गेली तरी टीव्ही सुरूच असतो ना आपला. अगा काय बोलतेस नीट बघ. अगं तुम्ही नीट सांगा ना काय करायचंय नक्की, मला टीव्ही कसा चालू करायचा आहे ते सांगा. काय का तुमच्या आई बाबांचं स्किट सुरू आहे का आपलं स्किट सुरू आहे? त्यांचे संवाद वाढतायत म्हणून नाही नाही नाही, असं ओव्हरऑल हा टाइमपास सुरू असतो घरी. मला नाही, नवीन बरोबर. छत्री घ्यावी लागणार आहे वाटतं. त्यापेक्षा नवीन आई बाबा घ्या, ते जास्त सोयीचं ठरेल नाही का? नाही हो काका ते रिटायर झालेत ना हो, बाबा. हो, हो. तर काय घरी काय काय करणार म्हणून आपला हा असा टाइमपास. नाही नाही बरोबर आहे बरोबर. रिटायर माणसाचं असंच असतं. यार हा पाऊस ना बापरे. थांबतच नाहीये. हो तुमचं हे असेल ना इथे काय काय लोटपोट असेल ना. लॅपटॉप. हा लॅपटॉप हा लॅपटॉप आणि ते दंगल असतं ना काहीतरी दंगल का काय असतं ना लॅपटॉपला. डॉंगल डॉंगल हा हा हा. हे नवीन नवीन शब्द लक्षात येत नाहीत आत्ताच्या पिढींचे. हा हो, नाही हो. नाही नाही ते आहे लॅपटॉप आणि डॉंगल दोन्ही आहे पण प्लॅस्टिकच्या पिशवीत सेफ आहे काय. हे तुमच्या पिढीचं मला फार आवडतं. हा. लॅपटॉपसाठी प्लास्टिकची पिशवी सुरक्षित, पण हे डोकं भिजते त्यासाठी छत्री येणार नाही. आयुष्य असतं ना. ए चेतना चेतना अगं हॅलो चेतना इथे बघ इथे. अरे कुठेस? अगं इथे बघ ना चेतना आहे बघ एक टक्कल पडलेला माणूस आहे बघ छत्री घेऊन. इथे बघ इथे. अगं दिसत नाहीये का एक वेंधळा माणूस उभा आहे बघ छत्री घेऊन. चेतना एक मिनिट तुम्ही माझ्या खुणा का सांगताय? स्वतःच्या खुणा सांगा ना. ब्राऊन कलरचा शर्ट घातला इकडे, माझ्या खुणा का सांगताय? अहो नाही नाही असं हातात एक छत्री घेतलेला टक्कल पडलेला माणूस, हे काय खूण आहे मला काय कळत नाही. आय एम सो सॉरी. असं नाही करायचं हो. अहो नाही 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 मला असं झालं. अरे कमाल करता तुम्ही. अरे तू बरी आहेस ना चेतना. अहो इकडे काय बसलायत? काय हाऊस म्हणून बसलोय की काय? नाही. अरे धक्का मारला म्हणून मी बसलोय ना. या 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 आमच्या छत्रीत या. माझीच छत्री आहे ती, तुमची नाहीये. आमची छत्री कुठली? मुळात एका माणसाच्या छत्रीत 3 माणसं का आलीत मला हेच कळत नाहीये. जागा नाहीये इकडे. हा नाही काका कसं आहे मनात जागा असली ना. बस चल खूप झालं. हे छत्री धरून एक तर हात भरून आलाय माझा. नाही, अरे, काका मग मी पकडतो द्या. नाही खरंच नको. काका बरं द्या. ठीक आहे. हा हे हातात काय आहे तुमच्या? छत्री आहे अरे मग काका. उघडा ना ती. बंद कशाला ठेवली? उघडा. काका नाही उघडत आहे, ही छत्री जाम झालीये. ना इकडे बघू कशी आहे. अशी कशी जाम झाली ती छत्री? अशी कशी आहे बघ. ओमक्या इकडे ठेव ना जरा. सॉरी. मी भिजते. माऊ कसा आहेस तू? मला नाही इकडे ठेवा ना जरा. मी मला- दिसतोय ना तिकडे. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. का बोल ना. बबडू चिडू नको ना. गप्पा बस का. ऐक ना ऐक ना, ते बघ तिकडे कॉफी शॉप आहे. हो मी भिजते. कॉफी शॉप मध्ये जाऊ, कॉफी पिता पिता मी तुझा राग घालवते. चल. अगं तू पण आहेस ना. अरे इकडे मला कशाला भिजवताय तुम्ही? सॉरी लक्षात नाही. माझी छत्री, मी सगळं भिजतो ना इकडे. हे सगळं हे काय? सॉरी लक्षात नाही आलं काका तुमची असं कसं छत्री. लक्षात नाही आलं? हे काय? हे उघडत नाहीये छत्री ही. तेच सांगते मी पण त्याचा काका फायदा काय तुम्हाला. मग? एवढे दिवस मी छत्री उघडली नाही ना म्हणून जाम झालीये काका. माऊ इकडे. काका हम्म. तिकडे बघा ना. कशाला? बघा ना प्लीज. अरे पण कशाला? काका बघा ना. एक मिनिट माझ्या छत्रीत हे प्रकार नाही काका, मी करायचे. भिजते. माझ्या छत्रीत हे प्रकार नाही करायचे. आत्ताच सांगतोय. काका- आजपर्यंत माझ्या छत्रीने पावसाळा, उन्हाळा आणि जळमट एवढ्याच गोष्ट बघितलेल्या आहेत. त्यात अजून हे प्रकार मला नाही चालणार. माझा सीसीटीव्ही कॅमेरा वरचा आहे तो त्याला प्रॉब्लेम मला नाही चालणार. काका तू बोलत नाही ना माझ्याशी. बोलत नाहीये. बोलत नाही काय बोलणार आहे. बोल ना काय बोल ना. 2 दिवसांनी भेटतोय आपण इथे चेतना. इकडे बघा ना जरा. हा, sorry. दोन दिवसानंतर भेटतोय आपण. काय? आणि काल मी अख्खा दिवस तुला फोन करतोय, तू फोन का नाही उचलतेस काका? कसा फोन उचलणार मी? कॉन्फरन्स चालू होती ना, हेड ऑफिसची माणसं आली होती, सांगितलं होतं ना मी तुला. एक मेसेज नाही करता येत तुला? एक मेसेज. तिकडे लंच टाइमला मी तुझ्या ऑफिसच्या बिल्डिंग खाली उभा होतो माहितीये. कुठे? कुठे काय दरवेळी कुठे उभा राहतो मी?
अरे पण कुठे होतास मला नाही दिसलंस अगं कुठे काय त्या साईडला होतो इकडे नका, इकडे घ्या ना. सॉरी सॉरी अरे तो हात आहे ना त्याने दाखवा. तो काय हे आहे का, बांबू लावलाय का? आय एम सो सॉरी सॉरी मी विसरलो. तिकडे उभा होतो. अरे नका परत तेच करताय तुम्ही. तो त्या हाताने मी भिजतोय हो सगळा. अहो नाही ते तिकडे उभा होतो मी. सॉरी माझी छत्री आहे ना, मी नाही भिजलं पाहिजे ना. असं कसं करता तुम्ही? अरे रिक्षा पण येत नाहीये यार. अरे आले आले रिक्षा रिक्षा रिक्षा. अय्या. काका किती क्यूट हाक मारतात ना, रिक्षा. किती क्यूट आहेत काका. अगं क्यूट नुसते क्यूट नाहीयेत, मनाने पण किती चांगले आहेत बघ. अरे नाही नाही मग त्यांना भिजू द्यायचं नाहीये आपण. मी सांगतोय चेतना, हाय भिजतंय. आपल्याला काय का केस आहेत, पाणी असं डायरेक्ट आपल्या डोक्यावर नाही लागत ना. बिचाऱ्यांना टक्कल आहे, डायरेक्ट कवटीपर्यंत मुरतं ना काय पाणी. बोलतो? मग वय पण बघ केवढं झालंय, 4 शिंकात जातील. ए, ए. 4 शिंगात जातील. अक्षी 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 अक्षी. अरे वा, चांगला होता बिचारा. असं होईल माझं? नाही तसं अरे नाही. कमालात करते. 4 शिंगात कसं होईल? नाही नाही आई शपथ तसं नाही म्हणायचं होतं मला. मग? काका ते म्हणतात नाही का की 4-5 दिवसात जातील. अरे मग मला नाहीच नाही जायचं 4-5 दिवसात. मी नाही जाणार आहे 4-5 दिवसात. नाही आता येणारा माणूस जातोच नाही ना. मग जा ना तुम्ही. आलात तर जा ना तिथून. कशाला हे करताय? काका काका पापा हे मत करो. आणि हे मी खरं तर हम बीच में चाहिए. ये हम बीच में चाहिए ऐसा. हम मला काय तो हे मला पहिलं काय नाही सुचलं. मला काय कळत नाहीये. हम ये इसका ये ना मालक करके है ये छत्री का. हाँ. सॉरी 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 काका, तुमचं बरोबर आहे. मला हेच सुचलं होतं की एथिकली तुम्ही मध्ये पाहिजे. हाँ मग मी मध्ये आता हे हम काय ऐसा खडा होंगे. माऊ काय ग माऊ माऊ बोल. माझं पोट आहे हे. अरे माझं पोट आहे. तुम्ही बघा ना जरा कोण आहे आजूबाजूला. सॉरी 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 काका. मुळात या माझ्या का छत्रीत तुम्ही आलेला आहात यार. सॉरी सॉरी. काका तू बोलत नाहीये ना. माऊ राग गेलाय का रे, सांग ना. गेलाय बंडी माझा राग गेलाय. खरं सांग. अगं गेलाय तर नाही मला नाही पटत आहे, तू खरं सांग. बरं बाई सांगतो. हे घे. अरे सॉरी सॉरी. नाही 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 काका इथे इतना भी हे कर रहे हो, हमकार करताय. अरे नाही नाही काका, ते ती मगाशी माझ्या बरोबर त्या बाजूला उभी होती ना, तर मला वाटलं की अरे ह्याला काय आता काय. आय एम सो सॉरी. एक तर छत्री माझी तुम्ही घुसलात, मला तुम्ही धरायला लावताय. नाही नाही वर ह्या चुका यांच्याकडून होत नाही, तुमच्याकडूनच होत आहेत. असं नाही मला हे नाही चलेगा. हो तुम्ही ह्या साईडला या. मी या साईडला मला ह्या साईडला थोडा भिजला तरी चालेल, पण इथं नको मध्ये. हे पोटात असं करतायत ते पप्पी घेतात, असं नाही मला चालणार आहे. तू धर ना, मी भिजते. आता मी मला जर टाळका सटकायला लागलं हे काका, जर तुम्ही काका, चिडू नका. रिक्षा बघा आणि निघा. खूप झालं, मी मदत खूप रिक्षा केली येऊ दे, तुम्हाला. मग आम्ही जातो. हा हा रिक्षा. ए रिक्षा. रिक्षा रिक्षा. अरे अरे माऊ काय बंडी. काकांचं ऐकलं पाहिजे ना आपण. काका कसं हाक मारतायत, रिक्षा. तसं केलं पाहिजे. काकाने 4 पावसाळे जास्त पाहिलेत ना. हो पण या पावसाळ्यात खूप भिजलोय मी. एवढंच सांगतोय तुम्हाला. 4 पावसाळे बघितले असतील. ऐक ना चेतना, काकांना ना खूप त्रास होतोय आपल्यामुळे. आपण खरंच जाऊया. जा, जा, जा. प्लीज जाऊया. चल. पण काकांकडे छत्री कुठे आहे? माझीच आहे ही छत्री. ही छत्री माझीच आहे, तुमच्याकडे छत्री नाहीये. सॉरी काका, सॉरी, लक्षात नाहीयेत. पटकन चल sorry. चल चल चल. हा. माऊ हा आपल्याकडे छत्री नाही, आपण कसं जाणार? कसं जाणार म्हणजे. मागच्या आठवड्यात मला ताप आला होता, माहिती ना तुला. परत भिजले की सर्दी होईल, परत आजार पण फिरून येईल माझ्याकडे. नको. मला काही माहित नाही. काकांना त्रास होतोय ना, मला ते बघवत नाहीये. चल. ए थांबा थांबा. नाही 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 काका काका प्लीज थांब ठीक रे, आहे, काका, थांब, नाही. थांब. आम्ही जातो. ओमक्याने सांगितले आम्ही जातो. थांब जरा. एवढं पण मी निष्ठूर नाहीये. थांबा जरा. ताप आलेला ना तुला. हा. हा थांबा. आता लगेच सर्दी होईल. उगीच मला ते नंतर अस्वस्थ व्हायला होईल. मला ते नंतर राज इकडे काय हरकत नाही. थँक्यू काका. हा बापरे बाप. पाऊस पडतोय. अरे येणार का रे. अरे वीज आली तर घाबरतो कशाला. बिलकुल. मुलीने घाबरला पाहिजे ना. जरा भीती वाटली मला. कसली भीती. आता चिडू नका, तो खूप घाबरटे. ओमक्या हा. बघ ना किती रोमॅन्टिक वातावरण आहे. हो, हो. पण चल ना पावसात भिजूया आणि रील करूया. अगं ये आत्ता ताप आला होता ना तुला मगाशी. म्हणालीस ना तू सर्दी होईल म्हणून. आता कुठे चालली रील करायला पावसात. काका कसं आहे माहितीये का, आपण आपल्या शरीराला जेवढं पॅम्पर करू ना तेवढं ते जास्त त्रास देतं. डबल ढोलकी आहेस तू. डबल ढोलकी आहेस तू. डबल ढोलकी ही. थोडीशी आहे. हा. ए माव तू काय म्हणतोस रे लगेच. तू थोडीशी आहे. चल ना, रील करूया ना, चल ना. अरे दिल तो
पागल मधलं तुला माहिती नाहीये का? दिल तो पागल आहे मधलं. चल ना रील करूया, अच्छा पाऊस. अच्छा ते जॉन इब्राहिमचं. जॉन इब्राहिम आहे त्याच्यात. मग कोण आहे? शाहरुख खान आहे ना, असं काय करतो? चल गे दिल तो पागल आहे मग सलमान आहे. अच्छा ते हे बेल्ट वालं का गाणं? सलमान खान नाहीये, शाहरुख आहे ना. चाक दुम दुम मध्ये शाहरुख खान आहे. वा 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 वा. बघूया ही रील आपल्या दर्दी हास्यरसिकांना कशी वाटली आहे. प्रसाद सर. वा वा ला जवाब. चंद्रमुखीमध्ये बाईग नावाचं एक गाणं आहे, त्याच्यामध्ये अमृता ते असं करते आणि तिन्ही पाणी उडवल्यानंतर आदिनाथची अशी रिॲक्शन आहे. तर तसं आम्हाला होत होतं की पाऊस तिकडे पडतोय पण आम्ही भिजतोय की काय. वा वा. म्हणजे तू तिकडनं जेव्हा असं करायला गेलास तेव्हा ऍक्च्युली मला असं झालं की केवढा पाऊस पडतोय. इतका उत्तम मेक बिलीफ होता सम्या की क्या बात आहे. आणि तुला साथ लाइटिंगवाल्यांनी आणि आमिरनी वा वा, आमिर. इतकी अप्रतिम दिली. श्याम श्याम. फॅन्टॅस्टिक चेतना, फॅन्टॅस्टिक ओमकार, खूप मजा आली. वंडरफुल. शेवटचा तुझा डान्स तर म्हणजे माझ्याकडे पैसा असताना खूप तर मी असा उधळला असता तुझ्यावर. वा सम्या, ला जवाब, ला जवाब. मजा आली, खूप मजा आली. सई मॅम. फार सुंदर संकल्पना होती. काही सेट नव्हता, काही प्रॉपर्टी नव्हती, एका छत्रीत 3 कॅरेक्टर्स होती आणि ब्रिलियंट वातावरण निर्मिती. वा, मजाही आ गया. माऊ किती गोड परफॉर्म केलंस. बंडी खूपच छान दिसतेस. समीरदा, शेवटचा डान्स म्हणजे तो कॅमेरात कैद करून बघत बसावा असा डान्स होता. फार मजा आली आणि तुम्ही तिघांनीही इक्वली मस्त परफॉर्म केलं. खूप मजा आली, मस्त. शिवा, ओंकी. अचानक धनलाभ हा जसा एक योग असतो तसाच अचानक श्रीमुखात हा पण एक योग असतो. म्हणजे कारण नसताना उगाचच आपल्याला फटके पडतात. कस काय? तेच बघूया. विनोदाचा हा तडका घेऊन येत आहेत हास्य जत्रेतील अवली कलाकार. झोप यायला लागली आता. खूप खाल्लं, झोप येते आता. खूप खाल्लं, झोप येते आता. हो रे, कळलं. झोप येत. हो हो. आणलंस का? एनिथिंग एल्स? एक काम कर डेझर्टला ना तू हे आण, ब्राउनी आण, ब्राउनी. आणि त्यावर असा आईस्क्रीम टाकण्याचा असा आवाज आला पाहिजे. नाही रे, असा. नाही. ए, गप्प रे. सत्य, गप्प बस. भाऊजी द्या ना. शांत राहा जरा, brownie. शांत राहा जरा. मग नुसतं आईस्क्रीम तरी आण. आईस्क्रीम आण असं एक, आणि त्याच्यावर असं चॉकलेट सॉस टाक. 3 आण तसे. नाही, 3 बिन काही नाही. ऐक रे, 2च आण आणि मला एक छास आण जा. अरे काय गरीब वागताय भाऊजी. एक काम कर, कॅरेमल कस्टर्ड आण. कॅरेमल नाही, मी जेवढं सांगितलंय तेवढं. पैसे मी देणार आहे की नाही तेवढं. असं दे ना, खाऊ दे ना त्याला. खाऊ दे काय, खाऊ दे. खाऊन खाऊन करणार काय? काय वाटेल ते खातो, जिरवतो. त्याच्यातनं जी काही ऊर्जा निर्माण होते ती उंगल्या करण्यात वापरतो. चिनॉय सेठ, एक दिन तुम देखोगे पूरी दुनिया देखेगी. बघू दे ना त्या दुनियेला काय ते एकदाच. बघू दे ना काय दाखवणार आहेस ते दाखव ना एकदा. तुम्ही जा ना. सर, नाईस मिमिक्री. जा, जा, आण. थँक्यू थँक्यू. घ्या लिंबू पाणी प्या. हा, ए फालतू फालतू भाऊ आहे का तुझा? हा? इतकं डोकं फिरतं ना मला. शपथ सांगतो, 3 वर्ष झालं आपल्या सोबत आहे हा माणूस. 3 वर्ष एक छदाम कमवलेला नाहीये. भाऊजीच्या जीवावर सगळं खायचं ह्याला. क्यों तू मरता है भाऊजी? भाऊजी भाऊजी, मी पैसे बीसे कमावणार नाही. मी नाव कमावणार आहे, नाव. क्योंकि मेरे सब यार काम कर रहे हैं और हम है के नाम कर रहे हैं. सरळ बोल ना, सरळ बोल ना. कशात मारायला करायचं असतं रे सर? काय चाललंय तुमचं? माझा भाऊ दिसायला उगाच घालून पाडून बोलायचं असतं तुम्हाला. त्याच लायकीचा आहे तो, घालून पाडून बोलण्याच्या. सतत काहीतरी करायचं असतं फालतू चाळे. मूर्ख. हा नसताना रसिका याच्या वयाचा पोरगा असता आपल्याला. 3 साल में
मेरे जितना लड़का कुछ भी. गप्प बस रे, गप्प बस, डोकं नको फिरवू माझं. तुम्ही आता थांबा जरा. वाटेल ते बोलताय. एक तर किती दिवसांनी हॉटेलमध्ये छान जेवायला आलोय आपण, छान वेळ घालवायचा, तर तू पण गप्प बसा उंक्या. तुझ्यामुळे ते नेहमी रागावतात. मी काय केलं? आणि प्लीज, आपण इतक्या दिवसांनी आलोय, मला यानंतर ना सीफेसला जायचं फिरायला. प्लीज मूड खराब करू नका माझा. नाही आपण सीफेसला जात नाही होत. का? नाही, टॅक्सीचे 80 रुपये होतात, 2 वेळेस ते 160. नाही, मी नाही. याला काय अर्थ आहे? नाही, नाही. गरीब भाऊजी. उलट गप्प बसा, मार खाशील तू. मी का मार खाणार आहे? वॉशरूम कुठे आहे ते? माझं घर आहे हे मला माहिती असायला. इथे वॉशरूम, तिथे बाल्कनी, शोध ना. सरळ उत्तर द्यायचंच नसतं ना तुम्हाला. मलाही माहिती नाहीये म्हणून विचारलं. मी चिनॉय सेट सायन्स देखा करो. दीदी तिकडे आहे. तू पण ना आगाऊपणा जरा कमी करा. तुझ्यामुळे प्रत्येक वेळेला मूड स्पॉइल करतो. मला माफ कर, एडवाडा जेलमध्ये फाशी दे मला बस. तू ना माझ्या बायकोचा भाऊ आहेस म्हणून वाचलायस. दुसरा कोणी असतं ना तुझ्या जागी, तुला सांगतोय, दुसरा कोणी असता ना कापून टाकला असता मी. तुडवला दुसरा कोणी असता तर. आला चिनॉय सेट, सतत काहीतरी ते चिनॉय सेट आणि फिनॉय सेट करायचं असतं याला. हो भाऊजी, काय तो टकलाय ना मागचा, कोण? तो मागचा टकलाय, तो ताईकडे बघत होता. हा मग अहो हा मग तो घाणेरड्या नजरेने बघत होता ताईकडे. विचित्र असा मागे वळून हे असं बिसं काहीतरी करत होता. इथे बसून तुला कळलं तो कुठल्या नजरेने बघत होता? आली असेल चुकून नजर. अरे मी सांगतोय ना तुम्हाला की तो त्या नजरेने बघत होता. माझी जरा. बहीण आहे, मला वाटतं तुमची कोणी नसेल. ह्याच्या- छपरीपणा करू नको, गल्लीत नाही असतो, कळलं काय? खाली बस, लोक बघतात. चल खाली बस. अरे कोणी बघत नाहीये यार. तो काय करतोय? क्या सुरू आहे रे? काय सुरू आहे? पावसाळा सुरू आहे. खाली बसतो, कॉमेडी करतो. खाली बस. येडा आहे काय रे तू? काहीतरी खाली बस. काय रे भाऊ? क्या जास्त शहाणपणा करू नका. पावसाळा काय सुरू आहे? तिकडे बाई त्या ताईकडे कशाला बघत होता तू? मी तिकडे बघाय नाही तर कुठेही बघाय. तुला काय करायचंय? हिंमत आहे ना तुझ्यात? ये ना समोर. नाही, थांब रे, थांबा भाऊजी तुम्ही. आलो रे, काय रे? काय तिकडे ताईकडे का बघत होता तू माझ्या? काही बाई बोल नको, डोकं फिरू नको बरं का माझ्या. माझं डोकं फिरू नको. गुगळा काढीन गोट्या घेईन. थांबा ना भाऊ. एक मिनिट. बुबळ काढतो माझी. मारतो बुबळ काढतो माझी. एक मिनिट. मारतो कशाला तू? मी बोलतो. बुबळ काढतो. मारायला हात लावू नको रे बा. हात लावतील नाही तर काय पण करतील. तुला काय आहे? तुम्ही मारायला हात नको. लावतील. कोण मोठा जागीरदार आहे का तो? माझा ऐका. तुम्हाला माहित नाही तो कोण आहे? हा? हात लावा मग कळेल तुम्हाला कोण आहे. हात भाऊजी लावल्यावर कळेल? दाखवा. नाही, तुम्ही त्याला हात लावा मारायला ना. लावला. एक मिनिट. माझ्या भाऊजीला मारलास तू? माझ्या भाऊजीला मारलास तू? थांब, तू जोशात नको येऊ, तर हात जोरात लागतो. थांब. तुझ्या दाजीला मारला तर माझ्या डोक्यात खुर्ची टाकतो. टाकेन नाही तर काय पण करेन. मारलं. टाक. टाक ना. एक मिनिट. माझा ऐका. हे बघा, तू अजून मारला. टाक खुर्ची टाक ना. हे बघतो मी. टाक खुर्ची टाक ना. कुत्राने माय कसाला कोकली राहणार आहे? शिवी नको देऊ. भाऊजी भाऊजी काय झालं? भाऊजी दाट पडली रे. दाढ पडली? बसा तुम्ही. बसा. हो इथे बसा इथे. अच्छा टेका. पडली पाणी घ्या. चूळ भरा. नंतर आपण ही तुळशीत टाकू. तुम्ही आरामात राहा. दाढ पडली रे माझी. दाढ पडली. माहिती मला दिसतंय. तुम्ही पाणी घ्या. परत चूळ भरा. आरामात भाऊजी आरामात. तू माझ्या भाऊजींची दाढ का पाडली? एक मिनिट, मी बोलणार आहे त्याशी. बोल. हात नको दाखव. भाऊजी. बोट नको दाखव. दाढ का पाडली? भाऊजी तू अंगावर काय आला मग? मी पोलीस कंप्लेंट करेन ना तुझी. भाऊजी मी पोलीस कंप्लेंट करीन. कर. दाढ पाडतो माझी तू. कर. हा? काय करायचं ते कर. मी पण सांगेन त्यांना. माझ्या बायकोकडे बघतो ते बघतो. अरे काय? वरून दाढ पाडतो माझी. अरे तुझी बायको समोर आली तर दिसली. आता काय डोळे फोडून घेऊ माझे मी? सान्या, तू बोट नको दाखव. हं? तू लक्षात ठेव. मी आता मी पोलीस कंप्लेंट हा, करेन तुझी. कर. अरे करेन. तू आ- तू मला मला नको अंगावर हे काय काय ओरडा चाललाय? काय रे उंक्या? चल. अहो हे परचमण कशी का म्हणतात? काय झालं? अगं काय नाही ग बाई. ह्यांनी तुझ्याकडे बघितलं, मग ह्यांना धक्कललं आणि ह्यांनी यांची दाढ तोडली. काय? हो. माझ्या नवऱ्याची दाढ तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला हात हा, बोल ना लावायची? आता बोल ना. अहो ते आरोप करत होते की मी म्हणत होते की बाईकडे पाहतो म्हणून माझ्या बायकोकडे मग पाहतो बघत होता माझ्या बायकोकडे. अरे हो, भाऊ. ए, तिथून बोल. तुझ्या बायकोकडे काय आला पाहू? तुझी बायको काय मोठी हेमा मालिनी लागून गेली आहे नीट का? बोल.
गुच्चू पटा तुम्ही. आमच्या धुळ्याला आहे ना खूप अशा 101 चांगल्या पोरी, त्यांच्याकडे कधी पाहत नाही मी. मग जा ना तुमच्या धुळ्याला, तिथे जाऊन बघा 101 पोरी. नीट बोला बरं का तुम्ही, नीट बोला. एक मिनिट, तुम्ही धुळ्याचे आहात का? हा. अय्यो, मी पण धुळ्याची आहे. काय सांगता तुम्ही? हो, धुळ्याचे? मी धुळ्याची. धुळ्याला कुठे राहता तुम्ही? मी देवपूरला. अय्यो, मी पण देवपूरचीच आहे. तरीच मला वाटलं बरं का तुम्हाला बघितलं. मला पण एक क्षण तसं वाटलं. अहो, माझी दाढ पाडली त्याने. देवपूरचं कनेक्शन निघालंय. जरा एक मिनिट थांबा. देवपूरला कुठे कुठे? विठ्ठलाचं मंदिर, त्याच्या बाजूलाच आमचं घर आहे. अरे बाप. जैन कॉलेज. हो, जैन कॉलेज. तुम्हाला कसं माहिती? अगं तू रसिका आहे ना. हो, रसिका जोशी. तू अरे Sorry, मी मला आठवत श्याम नाही. श्याम राजपूत. श्याम. त्या रम्याच्या खदडक खदडक सायकल होती, त्याच्यावर मागे बटून यायचो. अय्या, श्याम आहे तू? अरे, ओळखलंच नाही. श्याम्या, अरे हे सगळंच गेलं तुझं. गेले बा टेन्शन मध्ये ते काहीच नाही आता. राहिलं रे. आधी ओळखतात. माझी दाढ पडली. अहो, हा माझा तो धुळ्यातला मित्र आहे कॉलेज मधला. आधी काय काय एकदम मस्त आहे म्हणजे सध्या. तेव्हा एवढे बाल होते तुम्ही सगळे, मला हॅरी पॉटर म्हणायचे. आता म्हणजे आता मला खांद्याचं विंडी जेल म्हणतात. आधी काय काय एकदम मस्त आहे म्हणजे सध्या. तेव्हा एवढे बाल होते तुम्ही सगळे, मला हॅरी पॉटर म्हणायचे. आता म्हणजे आता मला खांद्याचं विंडी जेल म्हणतात. नाही पण यातही छान दिसतोय. दादा मला ओळखलंस का? अरे माझा भाऊ ओंक्या, ओंकार. लहान होता नाही का? आपण तिघे भेटायचो तेव्हा तुम्हाला लिमलेटच्या गोळ्या आणायला पाठवायचा. आपण भेटू शकतो, आपण भेटू शकतो. काय दंड झाला त्याचे. असं होतं, असं. अरे काय काय काय? अरे त्या माणसाने माझी दाढ पाडली यार. अरे श्यामदादा आहे मला तो. पोलीस कंप्लेंट करायची त्या माणसाची. कसलं कनेक्शन सांगता मला? दाढ पाडली. शांत व्हा. दाढ पडली तर पोलीस कंप्लेंट कशाला करायला हवी? दाजी सॉरी दाजी. दाजी बोलतो का रे? अरे, दाजी काय? बोलतोय. मुळात दाजी बोलणारी ही जी काही जमात आहे ना, ह्यांना बॅन केला पाहिजे भारतात. दाजी दाजी बोलून मेहुणा बोलतात, 3-3 वर्ष निघत नाही घरातून बाहेर. जाऊ द्या ना, चुकलं ना माझ्या. श्याम्या, धुळ्यातले आपले मित्र भेटतात का रे? अरे मग भेटतात ना. किती मज्जा करायचो ना आपण. आपण बसून बोलूया, आपण बसून बोलूया. इथे उभं कशाला? आपण बसून बोलूया. बस ना, बस, 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 बस. बसा बसा बसा. मी काय म्हणतोस? अरे वा भारी. अरे माझी दाढ पाडली यार या माणसाने. याच्याशी तुम्ही गोड नका बोलू रे. तुम्ही बसा ना. तुम्ही सॉरी बसता बोलतो का ना मी. इथे? इथे हो सॉरी. हा चुकलं माझं. काय ना टेन्शन मध्ये होतो आणि तुम्ही एकदम अंगावर आले म्हणून जे आलं. अंगावर आलं म्हणजे तू माझ्या बायकोकडे बघत होता म्हणून मी अंगावर. अरे मी बघत आलो. नव्हतो, ते दिसल्या फक्त. दिसल्या नाही फक्त. पण श्याम, तुझं चुकलंच हा. माही चुकलं. मग काय, असं कोण मारतं रे? आणि मारायचं होतं तर जरासं पुढे मारायचं होतं. त्यांना पुढच्या दातांचा प्रॉब्लेम आहे, थोडेसे आत गेले असते. पुढच्या दातांची. इकडे मी काय केलं? माझ्या पुढच्या दातांचा तुला काय प्रॉब्लेम आहे? त्याचं काय होतं भाऊजी? गप रे, गप. खाली बस. असं काय करताय? आमचे हे आहेत ना, शाहरुखची मिमिक्री खूप भारी करतात. डिट्टो, हो. डिट्टो. सुंदर करतात. फक्त ते पुढच्या दातांमुळे ना मग ते मॅच होत नाही, जरासं वेगळं म्हणजे वाटतं. असं होतं थोडं, ते असं होतं, असं चुकीचं दिसतं. गप्प. ऐका. करून दाखवा ना थोडीशी. अय्या, तुला आवडेल मी अरे, श्याम करा. सांगते. ओ, करून दाखवा ना माझ्या गप्प. मित्राला. हो. ओ, कॉलेजला जुना मित्र आहे. 70 मिनिट. काय शो लावलाय हा? छान आमचा आहे करतात. ना ग्रुप आहे वर्ग मित्र नावाच्या, त्याच्यावर हिला ऍड करतो मी. व्हिडिओ बनवतो तुमच्या आणि तिकडे टाकतो. लगेच कर, हा. लगेच कर. आणि खाली काय टाकतो? रसिका वेड शाहरुख खान. विथ मेहुणा, विथ मेहुणा. करून तसं. मी करणार चालेल. नाहीये. दाढ पाडली आहे माणसं. असं एक काय काम कर. करताय? उगाच मारता का माझी दाढ पाडा. मी नाही नाही, नाही, माझा नाही करा विश्वास ना, तुमच्यावर. please. काय करा ना भाऊजी. भाऊजी कोण? गप रे. करा ना. अहो, माझ्यासाठी करा ना प्लीज. एवढा काय भाऊ खाताय? प्लीज अरे प्लीज. बापरे, भलता लग्गा लावा लागतो वा. रुटे सॉरी भाऊजी, सॉरी. मी माफी मागतो. करा ना भाऊजी. करा. माझ्यासाठी व्हिडिओ काढ, व्हिडिओ. 70 मिनिट. 70 मी हे. अत्यंत बालिश आहे. ज्या माणसाने माझी दाढ पाडली त्याला मी शाहरुख करून अरे सॉरी ना. सॉरी. थोडंसंच करा, पण करा प्लीज माझ्या मित्रासाठी. हा, प्लीज हाय गाईज, हे माझे मिस्टर. इकडे एक्सप्रेशन द्या. ए हाँ इतनी शिद्दत से मैंने तुम्हें ए रुकते रे हट रुकते रे हट
धडस केलं. नाही बोलतो भारी करता बरं का तुम्ही शाहरुख खान. मग ते काय दातामुळे ना तीनू आणा शाहरुख खानची नक्कल करते असं वाटतं. माझं काही नाही. श्याम दादा, वाटलं ना तुला? मला वाटलं अरे आईस्क्रीम आलं. श्याम दादा ये ना, इथे बस बस. आईस्क्रीम आलं आहे, छास आहे. हा इकडे बसा. नाही, पण मला जेवायचं होतं. हा थांब ना, आपण मागूया. हे घ्या, तुम्ही इकडे बसा. ते तिकडे तुम्ही आला तर एस्थेटिक्स जरा हे होईल हॉटेलचं. इथे बसा, ताक प्या आणि इथे पण लावा जरा, ते थंड वाटेल. तुला काय आईस्क्रीम खाणार तू? अरे नाही जेवायचंय मला. अय्यो, तू जेवलाच नाही नाही ना, त्यासाठी आलो होतो. तिथे अजून जेवलाच नाही. एक मिनिट, एक काम कर, मूर्ग मखनी आणा, 2 आणा. छान आहे, आम्ही आत्ताच खाल्ला. आणा आणा आणा. सगळे पैसे आम्ही देणार. नाही नाही नाही, मी देतो ना. अरे अजिबात नाही यार, तू पाहुणा आहेस आमचा. अरे मी देतो. तू पाहुणा आहेस आमचा. बरोबर आहे. मेरे दाजी के बाद बहुत पैसा है, बहुत पैसा है. बरं, हरकत हरकत नाही. ए ओंक्या, इकडे रे बाळा, इकडे इकडे इकडे. अरे ओंक्या, तुझ्या दाजीकडे एवढा पैसा आहे? मी काय कोणाचे पैसे देणार नाही, कळलं? त्याचं त्याला खायला लाव. असं नका ना करू दाजी, द्या ना पैसे. एवढं काय करताय? द्याना पैसे. तिथे बसू देत नाही मला. तिचा कोणतरी जुना मित्र आलाय. द्या ना. बस इकडे. द्याना करतोय. ए रसिका, आणि ते वसंत डेअरीचं पेढे रे, ते क्वालिटी तशीच आहे अरे का अजून? तशीच आहे ना. पेढे जाऊ दे, येडे आले. थांबा, सॉरी. ऐक, माझं एटीएम कार्ड तुझ्याकडे आहे. पिन माहिती आहे, याला सांगू नकोस. 1413. सगळं माहिती आहे याला, सगळं माहिती आहे. बिल भर, मला नाही थांबायचे. आईस्क्रीम खाता का थोडं? तुझं तू खा, मी जातो डॉक्टरकडे, कळलं ना? अरे मित्र भेटला ना तुझा, बस त्याच्यासोबत जेव. अरे नाही हो. अरे ती दाखवली. एकटी- ए राम्या, आपण सीफेसला जायचं का? आपण जाऊ पण. आमचा प्लॅनच होता जेवणानंतर जायचा. त्यांचं काही नाही, ते तुम्ही ते- डॉक्टरकडे ते जा आणि मग तसंच घरीच जा काय direct. बेकारी फॅमिली आहे रे माझी. मी येते ना घरीच येते. अरे पण- विनय सेठ, आम्हाला ही अचानक भेट खूप आवडलेली आहे. आपण हास्य रसिकांना विचारूया. प्रसाद सर. फॅन्टॅस्टिक, मस्त कॉन्सेप्ट होती, मस्त लिहिली होती. श्यामे, तुझ्याकडे बघून ये शाम मस्ताना मधोज केज असं गाणं लिहावं असं वाटायला लागलं. इतका तू केस गेल्यापासून रोमॅन्टिक व्हायला लागलाय. वा वा वा. ती तुमची अचानक भेट झाली आणि त्यानंतर तुझे डोकं खाजवत गेलास ना, ते फार असं मादक होतं खूप, म्हणजे. आणि छान केलंस ते, खूप मजा आली. आज त्याच्या शाहरुखच्या मिमिक्रीपेक्षा तुझं जे चाललं होतं ओमकार, ते दिल खेचक होतं जरा. मजा आली, वंडरफुल. तर मंडळी, विनोदाची हीच गंमत तुम्हाला बघायला मिळणार आहे, पण पुढच्या भागात. तर बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा